मी संजय माधवराव सपकाळ, संस्थापक अध्यक्ष, भिंगार अहिल्यानगर हार्दिक मॉर्निंग ग्रुप या ठिकाणी येत्या बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेचं मतदान आहे। त्या संदर्भात मी आपणास काही सांगू इच्छितो की आपल्या या ठिकाणी नगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भाई अरुण काका जगताप हे गेली 10 वर्षापासून आपल्या शहराचा विकास करत आहेत। आमदार म्हणून त्यांनी चांगली ओळख निर्माण केलेली आहे। हे करत असताना गेले 2.5 वर्षापूर्वी अजितदादा पवारांनी राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडून एक वेगळा पक्ष स्थापन केला आणि त्या संदर्भात आपले शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भाई जगताप यांनी त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला। खरं तर त्यांनी हा निर्णय घेतला ते योग्यच आहे, कारण त्यांच्या मागे विकासाचं विजन आहे। आमदार संग्राम भैया जगताप हे फक्त विकास करतात आणि त्यांना माहिती आहे केंद्रात मोदींचं सरकार आहे आणि महाराष्ट्रात जर आपण अजितदादांबरोबर गेलो तर आपल्याला या ठिकाणी विकास निधी मिळेल आणि आपल्या कामाचा त्याचप्रमाणे आपल्या शहराचा विकास होईल। त्या दृष्टिकोनातून आमदार संग्राम भैया हे अजितदादांबरोबर गेले। मी देखील गेले अनेक वर्षापासून एकनिष्ठ कार्यकर्ता असून या ठिकाणी मी देखील संग्राम भैया जगताप यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला की याच्यासाठीच की विकासाच्या मुद्द्यावर। खरं तर संग्राम भैया जगताप यांच्याकडे विकासाचं विजन आहे। गेले पुढील 25 वर्ष रस्त्याची काम करण्याची गरज पडणार नाही अशी दर्जेदार कामे या ठिकाणी आमदार साहेबांनी केली। बुरुडगाव सारखी जवळील गावे असतील, बोलेगाव असेल, आपले भिंगार शहर असेल, यांचा जर चेहरा मोहरा बदलायचा असेल तर या ठिकाणी आमदार संग्राम भाई जगताप यांना आपण साथ द्यायला पाहिजे, यांना आपण विजयी करायला पाहिजे। हेच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो, कारण अहमदनगरमध्ये गेले 25 वर्षाचा या ठिकाणी अनुशेष भरून काढण्याचं काम हे देखील संग्राम भाई जगतापांनी केलेलं आहे। आज दर्जेदार कामे केलेली आहेत। नगरमध्ये पाहतो आपण, उपनगरात पाहतो, केवळ आमच्या भिंगारमध्ये तर गेले 10 कोटीचं काम या ठिकाणी आमदार साहेबांनी प्रथमच एवढा मोठा निधी भिंगार शहरात आलेला आहे। या ठिकाणी समाज मंदिर असतील, त्या ठिकाणी आमचे खेळण्यासाठी उद्यानं असतील, त्या ठिकाणी गल्लीबोळात रस्ते असतील, या ठिकाणी महिला इतक्या खुश झाल्या। हे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केल्याबद्दल या ठिकाणी दीपावलीच्या काळात आम्ही फिरलो, त्या थोड्या संदर्भात महिलांशी चर्चा केली। प्रत्येक गल्लीबोळात रस्ते झालेले आहेत, प्रत्येक गल्लीबोळात पाण्याची व्यवस्था झालेली आहे, प्रत्येक गल्लीबोळात लाईटीची व्यवस्था झालेली आहे। असं विकासाचं विजन असलेला आमदार या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे। खरं तर ह्या आमदारांचा आपण हात बळकट करायला पाहिजे। 2 टर्म ते निवडून आलेले आहेत, आता यावेळेस त्यांची हॅट्रिक आहे आणि हॅट्रिक झाल्यानंतर नक्कीच महायुतीचं सरकार येणार आहे आणि महायुतीचं सरकार आल्यामुळं आपले आमदार साहेब निवडून आल्यानंतर आमदार नसून नामदार होणार आहेत। तरी मी आपल्या जनतेला नम्रपणे विनंती करतो की येत्या 20 तारखेला बुधवार या दिवशी सकाळी 7 वाजता आपण निर्भीडपणे अनुक्रमांक 4 चिन्ह घड्याळ या ठिकाणी बटन दाबून आमदार संग्राम भाई जगताप यांना प्रचंड मताने निवडून द्यावं ही आपणास विनंती करतो। कारण पुढील 5 वर्ष देखील आमदार साहेबांचं या ठिकाणी विजन आपण पाहतोय, तर खरोखर काम करण्याची पद्धत, आपले राहिलेले जे कामं असतील ते नक्कीच पूर्ण होतील अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की येत्या बुधवार 20 नोव्हेंबर रोजी आपण आमदार संग्राम भाई जगताप यांचा अनुक्रमांक 4 चिन्ह घड्याळ या घड्याळाच्या चिन्हावर आपण बटन दाबावं आणि भरघोस मतांनी निवडून द्यावं ही या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।